आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं श्री मनोजी रानडे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर आणि त्यांच्या समवेत रवींद्र शिंदे साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण टाळ्यांच्या गडगडात जोरदार संख्येने स्वागत करायचं आणि स्वागत करतो। ज्या कार्यक्रमाची आपण प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होता आणि पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच हे चर्चासत्र आपल्याला ग्रामपंचायत बोलू इथे पाहायला मिळतं आणि कुठल्याही जास्तीचा वेळ न घेता आपण या कार्यक्रमाला मात्र सुरुवात करणार आहोत। मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कुठल्याही कार्यक्रमाची शुभ कार्यक्रमाची आपण जेव्हा सुरुवात करत असतो तेव्हा प्रज्वलने करत असतो। शुभ असते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्यानंतर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या व्यक्तिमत्वाने दिला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती रवींद्र शिंदे साहेब आपण विनंती असेल आपल्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचे। त्यानंतर विनंती असेल वैभवजी शिंदे साहेब आपल्या पठारे साहेब भारत तालुका उपसरपंच परिषदेचे अध्यक्ष आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा संजयजी पाटील साहेब ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष आम्ही आपण सुद्धा विनंती करतो। श्री रामाचा भगवा हिंदुत्वाचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा त्यांना परिधान करायचे आणि प्रेमाचं प्रतीक असलेले पुष्पगुच्छ घेऊन इथे सन्मानित करायचे। अगदी आमच्या ग्रामपंचायतीचा एक शब्द आणि दुसऱ्या क्षणाला जे व्यक्तिमत्व सातत्यानं या जाधव यांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते रवींद्र शिंदे साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांनाही आपण या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करायचे आणि सन्मान असताना टाळ्यांचा गडगडाट हा चालू ठेवायचा आपण सगळ्यांनी। त्याच्यानंतर आम्ही विनंती करतोय आमचे सुनील त्यानंतर इथे उपस्थित होत आहेत वाडा तालुका उपसरपंच परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाव खेड्याकडे चला ही संकल्पना मांडणारे महात्मा गांधी आदिवासी समाजाचे सुरकर्ते बिरसा मुंडा यांना दिवा वंदन। आज मुख्यमंत्री पंचायत राज समृद्ध पंचायत राज अभियान याच्या अंतर्गत गोरा ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक चर्चासत्र आयोजित केलेले या चर्चासत्रात उपस्थित पालघर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय रानडे साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे साहेब आपले तालुक्याचे गट विकास अधिकारी वैभव शिंदे साहेब तसेच सरपंच परिषदच्या अध्यक्षा संबंध वाढवण्याची चर्चासत्र आयोजित केलेली आहे। या चर्चासत्राचा एकदा आम्ही साहेब बसलेलो होतो। बसलेला असताना एक मनात विचार आला का आपण जे काम करतोय ते काम जर आपण आपल्याकडे जे NGO काम करतात आपल्याकडे जे CSR माध्यमातून काम होतोय तर हे काम आपल्या पूर्ती आपले सन्माननीय सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत अधिकारी मी जास्त बाकीच्या गोष्टी न बोलता आपल्या हातात जो GR दिलेला आहे सगळ्यांना GR भेटला असेल तर त्याच्यामध्ये पुस्तक क्रमांक 10 ही जी आपण ज्या स्पर्धेची चर्चा करायला आलोय त्याचं GRचं थोडंसं थोडक्यामध्ये मी सांगतोय आपणही स्वतः तो GR घ्या कारण आपण GR दिला तर तुम्ही घरी जाऊन कोणी वाचेल याची शाश्वती नाही। त्यापेक्षा मी बाकीचं काय बोलण्यापेक्षा याच्यातले जे मुद्दे आहेत हायलाइटेड मुद्दे त्याच्याविषयी बघूया। सगळे ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच आता मार्गदर्शन करण्यासारखं काही राहील सगळं बेसिकली 5-6 ऑब्झर्वेशन्स आहेत साहेबांपूर्वी साहेबांचं आम्हाला माहिती मिळाली त्यामुळं ते चांगल्या आमच्याही थोड्याफार ॲडिशनल ज्ञानामध्ये भर पडली। 5-6 ऑब्झर्वेशन्स मला इथं सांगायचे आहेत। एक तर तालुका लेवलवरच्या कार्यशाळेनंतर मला वाटतं मी त्या तालुका लेवलच्या कार्यशाळेला तिथं आलो होतो वाडाच्या सरपंचांनी कोणतरी व्यक्त केले की 2 महिने झाले तरीसुद्धा आपण लेट झाले तरीसुद्धा आपण ही कार्यशाळा घेतोय।
2 महिन्यापूर्वी आपण प्रत्येक तालुक्याला ह्या कार्यशाळा घेतल्या आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आणि त्या गावातल्या सगळ्या लोकांना विस्ताराने म्हणजे एका गावानं चर्चासत्र आयोजित करावं आणि तिथून जिल्ह्याची मंडळी इथे यावी असं एक आगळं वेगळं चर्चासत्र इथं होत आहे. मागच्याच आठवड्यात एका गावात मी नेहरूला गेलो होतो तर तिथे शोधत मला आले ते आणि याचा भरोसा नाही असं मी कार्यक्रम ठेवतो. मी म्हणलं नक्की आहे. मला नेमकं सगळे दिवस मी बाहेरचे दौरे लावले होते. आज दिवस मोकळा ठेवला होता ऑफिसच्या कामाला, पण त्यांचा आग्रह मला मोडवला नाही आणि मी सकाळी 1 तास येऊन जाईल म्हणालो, पण आता 2 वाजले. आता मला हलताच आलं नाही तर, कारण सगळेजण म्हणाले की तुम्ही मार्गदर्शन आलंय. मार्गदर्शन नाही, मार्गदर्शन घ्यायला आलेलो आहे. आजच्या या चर्चासत्राला आमच्या खास करून आलेले एनजीओचे प्रतिनिधी ज्या लुपिनच्याच कार्यक्रमात गोऱ्याला आपण मागे आलो होतो, साकोरे मॅडम आल्या होत्या आणि 1-2 तास वेळ होता. तेवढ्याच संधी साधली आणि खिलारी साहेबांनी जबरदस्ती मला इकडे आणलं. झालं ऑफिस दाखवतो माझं चांगलं आहे. आणि त्यावेळेला मी खरं हे म्हटलं की आल्याने माझा एक समज झाला होता की वाडा तालुक्यातून खूप तक्रारी येतात, 39 खाली खूप प्रस्ताव येतात आणि सगळे एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी करतात. पण तो गैरसमज मला जेव्हाही ग्रामपंचायत बघितली तेव्हा दूर झाला आणि योगाने लगेचच ते गोरे साहेबांच्या हस्ते सत्कार होता. तेव्हा मी त्यांना सांगितलं, सर ही ग्रामपंचायत एवढी चांगली आहे, परत दौऱ्यावर आलं तर नक्की आपण तिथं जायचंय. त्यांना सांगून ठेवले आणि जेव्हा हे अभियानात दौरा येईल तेव्हा ते वाडा तालुक्यात मी नक्की आणणार आहे त्यांना. फक्त आपण जरा इथे स्पर्धा सुरू झालेली आहे. बऱ्याच वेळेला असं असतं की तुम्ही ऐकलं असेल 10वी-12वीची मुलं अभ्यासू मुलं असतात ना, ते मित्र एकापासून आहे ना काही महत्वाच्या गोष्टी लपवून ठेवतात. म्हणजे कुणी गाईड वाचलं, कुणी हे वाचलं तर किंवा काहीतरी अपेक्षित प्रश्न हे सगळे दडवून ठेवतात आणि आयत्या वेळी ते काढतात की आणि दुसऱ्याला सांगत नाही. इथं उलट झालंय. इथं आमच्या गोरेकरांनी काय केलं, सगळ्यांना बोलवलं, सगळे उघडून दाखवलं की मी कुणाची मदत घेतो, ह्या एनजीओ अशा आहेत, ह्या आपण